हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानवरील विधानावरून वाद। जबाबदार विधानाला भाजपकडून हिंदू मुस्लिम रंग देण्याचं काम। सपकाळांचं स्पष्टीकरण तर महाराजांबद्दल विकृत वक्तव्य करणाऱ्यांना कोश्यारींचाही पुतळा जाळणार का? सपकाळांचा सवाल। पुण्यामध्ये काँग्रेस भवन समोर मोठा तणाव। सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेस कार्यकर्ता जखमी। पुण्याच्या महापौर आणि धीरज घाटेंवर गुन्हा दाखल करा। आंदोलनातील तणावानंतर प्रशांत जगतापांची मागणी। पोलिसांच्या मदतीने भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनावरती हल्ला, जगतापांचा आरोप। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पडसाद। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पनवेलमध्ये भाजपचं आंदोलन। सपकाळांनी माफी मागावी, भाजप आक्रमक। मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्याकडून सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस जाहीर। तर अहिल्यानगरमध्ये भाजपकडून सपकाळांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांची घोषणा। टिपू सुलतानवरील वक्तव्यावरून वाद चिघळला। पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं। फडणवीसांनी अशा भारत-पाक सामन्याचा धिक्कार केला पाहिजे। भारत-पाक सामना भाजपसाठी पैशाचा खेळ, संजय राऊतांचा निशाणा। भाजपची भूमिका दुटप्पी। अकोला अंधेरीतील मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव भाजपनेच दिला होता, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा आरोप। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी। पंकजा मुंडेंवरील व्हिडिओ करून नको असं सांगितलं। करुणा मुंडेंची माहिती तर मला धमकी देण्यापेक्षा काम करा, करुणा मुंडेंचं उत्तर। धाराशिव जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पदावरती राष्ट्रवादीचा दावा। पार्थ पवारांच्या सूचनेनंतर भाजपसमोर प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती। अमरावतीच्या कांतानगरमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरीची घटना। लाखोंचा मुद्देमाल लंपास। पोलीस बंदोबस्त असतानाही चोरी झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण।